भरवा वांग हराभरा। त्यासाठी लागणारे साहित्य आपण घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण घेतलेले हे काटेदार हिरवे वांगे। हे हिरवे वांगे काटेदार असल्यामुळं चवदार लागतात। तर आपण आता याची कटिंग करूया। आता हे तर अशा प्रकारे हे कटिंग करायची आहे। तर ही कटिंग अशी केली म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल। वांग करायसाठी काही सामग्री घेतलेली आहे। ही एक मोठ हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। 1 इंच आलं घेतलेलं आहे आणि 100 ग्राम शेंगदाणे घेतले। ही वांग्याची क्वांटिटी आहे 6 नंबर आणि त्यासाठी 10 ते 12 आपण चवीनुसार घेऊ शकता। आपल्याला जर तिखट खायची सवय असेल तर 2 मिरच्या माग अजून टाकू शकता। तर त्यासाठी हे आपण 5 आयटम घेतलेले आहे। 100 ग्राम शेंगदाणे, 12 हिरवी मिरची, 1 इंच आलं, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 मोठ कोथिंबीर। तर आता आपण ही सामग्री भाजून घेऊया। अगोदर शेंगदाणे शेंगदाणे चांगल्या प्रकारे भाजले गेलेले आहे। आपण याला काढून घेऊ। हिरवी मिरची भाजून घेऊया। त्यामध्ये थोडं तेल घालूया। हिरवी मिरची तोडून घेतल्यामुळे फुटणार नाही, फुटण्याची शक्यता कमी असते। मिरची चांगली खमंग भाजलेली आहे। यानंतर आपण हे सर्व वाटून घेऊया किंवा मिक्सरला काढून घेऊया। आपण हे हिरवं वाटण वाटून घेतलं आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत। हे थोडं मीठ घातलेलं आहे। आपण आता हे वांगे भरण भरायचं आहे। त्यामुळे आपण हे कापलेली वांगी घेतली आणि त्यामध्ये असं हे भरण भरत आहोत। आता हे सगळ्या वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे। आणि हे असं आपण हे वांगे मसाल्याने भरून घेतलेले आहे। त्यानंतर आपण आता कढाई ठेवणार आहोत। कढाईमध्ये तेल घ्यायचं आहे। तेल साधारण 50 ग्राम पेक्षा कमी थोडं 40 ग्राम तेल घ्यायचं।
कढईमध्ये आपण छोटा चम्मच मोहरी टाकतो, छोटा चम्मच जिरा. हे चांगलं तडतडल्यानंतर आपण हे भरलेली वांगी हे आपण यामध्ये टाकत आहे. आपल्याला हे वांगे चांगले परतून घ्यायचे आहे. आता हे चांगले परतून झालेले आहे वांगे. आता यामध्ये आपण राहिलेला मसाला टाकत आहोत. हे सगळा मसाला याच्यामध्ये थोडा भाजून घेतलेला आहे. यामध्ये आपण अगोदर थोडं मीठ टाकलं होतं. आता चवीनुसार आपण थोडं मीठ टाकायचं आहे आणि एक अर्धा चमचा हळदी पावडर टाकायची. आता यामध्ये आपण मिक्सरचं भांडं थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे पाणी यामध्ये टाकायचं. वांग शिजून झालेलं आहे. आता आपण त्याला सर्व करूया.